त्यांची गाडी आज सोडली जाईल। मात्र अजूनही बरेचसे कार्यकर्ते जे आहेत ते गेटच्या बाहेर उभे आहेत। आषाढी एकादशी उद्या आहे, पण आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी जास्त महत्त्वाचा आहे, कारण मराठी माणसाला हवी हवीशी वाटणारी गणेश चतुर्थी जणू आज साजरी होते आहे। विजयादशमीचं सोनं जणू आज आपण लुटत आहोत आणि दिवाळीतील रोषणाई आज प्रत्येक मराठी माणसाच्या डोळ्यातून जणू ओसंडून वाहते आहे आणि हे सगळं तुमच्यामुळे साध्य होत आहे। तुम्ही आज इकडे इतक्या संख्येने आलात, इतक्या प्रेमाने आलात, त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि आता काही क्षणातच आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करतो। धन्यवाद। तर उद्धव ठाकरे आता वरळी डोम या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ज्या गेटमधून त्यांची गाडी आज जाते तिथेही कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे। तर राज ठाकरे काही वेळातच आता मेळाव्यासाठी पोहोचत आहेत। पुढच्या काही मिनिटांमध्ये राज ठाकरे देखील वरळी डोम या ठिकाणी पोहोचतील। तर उद्धव ठाकरे यांचा ताफा वरळी डोम मध्ये दाखल झालेला आहे। प्रचंड गर्दी कार्यकर्त्यांची झालेली आहे। आतमध्ये देखील आणि वरळी डोम सभागृहाच्या बाहेर देखील तितकीच गर्दी आहे। या गर्दीला सावरणं पोलिसांना कठीण जात आहे। मात्र आता उद्धव ठाकरे त्याचबरोबर आदित्य ठाकरे हे वरळी डोम इथं दाखल झालेले आहेत। तर काही मिनिटांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील दाखल होतील। तर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे इथे दाखल झाले, त्यांचा ताफा इथे दाखल झालेला आहे। वरळी डोमच्या आत त्यांची गाडी इथून सोडण्यात आली, मात्र कार्यकर्त्यांची गर्दी देखील गेटच्या बाहेर आहे। तेवढीच गर्दी पुन्हा एकदा आज जाताना आपल्याला पाहायला मिळते। तर आदित्य ठाकरे आपण पाहतो, तेजस ठाकरे, उद्धव ठाकरे या कार्यक्रमासाठी पोहोचलेले आहेत। तर उद्धव ठाकरे यांचा ताफा आता वरळी डोमच्या परिसरामध्ये पोहोचलेला आहे। उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे त्याचबरोबर तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे या देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। उद्धव ठाकरे हे आता वरळी डोम इथं दाखल झालेले आहेत। तर कुठल्याही क्षणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील पोहोचतील। तत्पूर्वी अमित ठाकरे हे काही वेळापूर्वीच या ठिकाणी दाखल झाले। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी अद्यापही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। वरळी डोमच्या बाहेर आधीच पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे।